आपण यायचा आपला या ठिकाणी सन्मान होईल। एरबबाई बुबेरे यांच्या शुभ हस्ते आणि रजा बुबेरे किरण बेरिलकर यांचा या ठिकाणी सन्मान होतो। किरणजी वेलीकर आणि रोशनजी वेलीकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। एरबबाई बुबेरे रजाबाई बुबेरे यांच्या शुभ हस्ते जाऊया त्या ठिकाणी सामना सुरू आहे ग्राउंड मध्ये। आई गावदेवी माथाडी विरुद्ध क्रिश 11 कासगाव संघ या दोन संघामध्ये थँक्यू दत्तमामा बनवटे। या सन्मान आपण पाहिलं तर आमच्या मुख्य मंचावरती नुकताच आपण पाहिलं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे उपाध्यक्ष अग्री समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष दिलीप दादा बैकर यांचा सन्मान झाला। सुखदेव काका भात्रे यांचाही सन्मान या ठिकाणी झाला आणि प्रभारी सरपंच कासगाव किरण शेठ राऊत या ठिकाणी बादचा आनंद घेत आहेत। बॉल चालला सीमा पार, आणखीन एक जबरदस्त षटकार। आमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तिमत्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय भाऊशेठ राऊत देखील बाचा आनंद घेत आहेत। स्वागत आहे आपलं भाऊशेठ। ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्जा राज ऑन साइडला व्हाट अ शॉट। बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे लांबच लांब पल्ल्याचा हा बिग 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 लॉंग वे षटकार। थँक्यू। आणि आता मात्र बक्षिसांची खैरात तुम्हाला पाहायला मिळेल। हरीश राऊत यांच्या वतीने 1000, किरण शेठ राऊत यांच्या वतीने 1000 आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय भाऊशेठ राऊत यांच्या वतीने 1000 रुपयाचा पारितोषिक आले। सलग 3 षटकारांसाठी राज लहानेला तुम्ही पाहतायत का बॅटिंग करतायत। खऱ्या अर्थाने आज तुम्हाला धावांचा पाऊस पाहायला मिळेल। या अगोदरच्या मॅच मध्ये लेटी स्टार धारोड संघाने तब्बल 79 धावा बनवल्या, 80 धावांचं लक्ष ठेवलं, परंतु याही मॅच मध्ये सलामीला येत असताना राज लानेने काय जबरदस्त बॅटिंग केली आहे। सुंदर स्पर्धा तुम्ही पाहताय। बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा फ्रेंड्स चषक गोरेगाव तुम्हा सर्वांची आवडती स्पर्धा। वांगणी शहराचा अभिमान, वांगणी शहराचा स्वाभिमान जपणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। फ्रेंड्स चषक गोरेगाव मॅच भरपूर चांगली आहे। गोलंदाज सज्जत राज वर्सेस राज। माथाडी टीम कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट तुम्ही पाहतायत। दुसऱ्या बाजूला बदलापूर वांगणीचं क्रिकेट। हे बॅटल चांगलं रंगेल यात तीळ मात्र शंका नाही आहे। धाव फलकावती काबिल बुबेर आमच्या समावेश जॉईंट होतात आज स्कोरर म्हणून। स्वागत आहे आपलं काबिल। 22 धाव फलकावती 22 विदाउट लॉस। सर्व प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। टप्पाचा बॉल बागफुटला जाऊन कट केला, गॅप मधून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतील तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव। राज लानेला माहिती आहे कदाचित आपण पहिल्यांदा क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूचं एक वैशिष्ट्य असतं। प्रत्येक चांगल्या खेळाडूचं जितकी आक्रमकता असते ना तितका मात्र संयम देखील प्रत्येक फलंदाजाकडे असणं फार गरजेचं आहे। आज तुम्हाला पाहायला मिळेल आमच्या मुख्य मंचावरती सुखदेव काका भात्रे यांनी हजेरी लावली। अगदी आपण पाहतो वेळात वेळ काढून त्याने मात्र आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला। ड्राइव्ह करत असताना समोरच्या दिशेने शॉट एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय करण लहानेला मिळते एक सिंगल धाव आणि शेवट गुड गेला 1 या धावसंख्येने। षटकाचा पहिला या ठिकाणी आपण पाहतो खेळ संपन्न असताना धावसंख्या धावफलकावरती 24।
योगदान उमर 11 संघाच्या नावात आयोजन केलंय साहेबात बुबेरच्या नावात योगदान उमर 11 संघाच्या नावात मोलाचं ठेवलं या बक्षीस वीराला नजरन आहे खास मोलाचं ठेवलं या बक्षीस वीराला थँक्यू षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. चोवीस धावा फलकावतीत सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर आणखीन पारितोषिक येतात. अंबरनाथ तालुका ग्रामीण अध्यक्ष आदरणीय बाळाशेठ कांबरी साहेब यांच्या वतीनं रोख 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. राऊंड विकेटना ऑन साइडला डायव्ह करत असताना यावेळेस आपण पाहतो स्कोर ऑफ द विकेट. बॉल चाललाय धन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक चौकार येईल टीम क्रिश 11 कासगाव संघासाठी. मैदानाच्या आतमध्ये अत्यंत सुंदर प्रयत्न आमच्या मुख्य मंचावरती महेंद्र धुळे ज्यांनी मात्र आपण पाहिलं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीला डेव्हलप करण्यामागे त्याचा महत्वाचा रोल आहे आणि ते महेंद्र धुळे यांच्या ठिकाणी आगमन झालं. सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आपलं माही. अत्यंत चांगले बॅटिंग करते टीम कासगाव. म्हटलं जाताना छत्री पावसाला थांबवू शकत नाहीये परंतु पावसात थांबण्याचं धाडस नक्की देऊ शकते. आत्मविश्वास तुम्हाला यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाहीये परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा ही नक्कीच देऊ शकते आणि तसा मात्र संघर्ष आता मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण टीम कासगाव संघाच्या वतीनं. टीम माताडीच्या विरोधात अद्यापर्यंत 28 धावा आलेत. षटक क्रमांक 2 चालू आहे. धाबा संख्या धाव फलकामध्ये आपण पाहतो 2 पंच एकत्रितरित्या येऊन मात्र एक चांगला डिसिजन दिला जाईल. कदाचित आपण पाहिलं तर थोडंसं लक्ष आमचं देखील विचलित होतं कारण त्या भरपूर आज मान्यवर येताना पाहायला मिळतात. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. पंच अजित निकम सर, बाळा माने सर आम्हाला अत्यंत चांगली माहिती पुरवतील यात मात्र शंका नाही. या खेळाचं पहिलं सत्र आपण पाहतो. याच दरम्यान आमच्या निहाल भाई यांचंही स्वागत आहे. स्पर्धेच्या वतीनं फ्रेंड्स चषक गोरेगाव हॅलो तमाम प्रेक्षक वर्ग या क्रीडा नगरीमध्ये हळूहळू वाढताना आपल्याला पाहायला मिळतील. अमजदभाई बुबेरे आणि बाबूभाई बुबेरे यांचं जे कटआउट आहे त्या कटआउटला डायरेक्ट जर बॉल हिट झाला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. नक्कीच एक कंटिन्यू पारितोषिक असणार आहे. 5 रात्रीमध्ये अमजदभाई आणि बाबू शेठ यांचं कटआउट तुम्ही पाहतात त्याला जर डायरेक्ट हिट झालं तर मात्र तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. तसेच अक्रमभाई बुबेरे सरपंच गोरेगाव यांच्याही कटआउटला जर बॉल हिट झाला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आली आहे DRS. अगदी आपण पाहिलं तर अंपायर्स रिव्ह्यू आहे आणि ते आपण तिसरे पंच फिरोज खान सर या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. डिसिजन पेंडिंग आहे काहीतरी अगदी आपण पाहतो. चर्चा मैदानाच्या आतमध्ये देखील चालू आहे आणि आता आमच्या कंट्रोल रूम मध्ये देखील फिरोज खान सर या ठिकाणी जॉईंट होतात. कल्याणची आन 5 शान कदाचित पंचांनी सांगितले की LBW साठी हा DRS खेळण्यात आला. हा चेंडू एक्झॅक्टली पिच कुठे झाला इम्पॅक्ट त्याचं चेक केलं जाईल. त्यानंतर हाईट फॅक्टर काय होतं या सर्व गोष्टी या ठिकाणी अगदी न्याहाळल्या जातील. कारीच्या नजरेने ऑनफिल्ड अंपायर देखील थोडेसे डाऊटफुल आहेत आणि त्याचा निर्णय हा आता मात्र TV अंपायर कडे देण्यात आला कारण लहानेचा. यावेळेस आपण पाहतो 28 धावा फलकावरती आहेत. आम्हाला जॉईंट होतात अमीर, काबिल, मुशिरफ असे अत्यंत महत्वाचे ऑफिशियल स्कोरर आमच्या समवेत आहेत. अजमल असतील त्यानंतर आमचे अरहामला देखील तुम्ही पाहतात. गोलंदाज प्रणव आहे षटक क्रमांक 2 मध्ये. त्याच्या विरोधात 4 धावा तर आलेत आणि आता हा डिसिजन थोडस क्रिटिकल आहे आणि आता तुम्हाला तो नक्कीच सुपूर्द देखील केला जाईल. कदाचित प्रत्येक खेळाडूची धडधड वाढवणारा हा डिसिजन आपल्याला पाहायला मिळेल.
जर मात्र खात्रीशीर पकडलं तर मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागेल. हार्ट फॅक्टर जास्त असेल तर मात्र सेफ असेल. एस इट इज नॉट आउट हा डिसिजन देण्यात आलाय आणि सेफ असेल फलंदाज करण लहाने. कदाचित पंच हेच सांगतायत की हार्ट फॅक्टर थोडं जास्त पाहायला मिळाला. लाईन अप्रतिम होती. अगदी मिडल स्टंप वरती हा चेंडू होता परंतु लाईन अगदी आपण पाहिलं तर करण लहानेने मागचा पाय बाकवला होता परंतु जणू काही कंबरेपेक्षा वरती हा चेंडू लागला होता, आदळला होता आणि हेच पाहिलं ते फिरोज खान सांगाने ग्रेट जॉब बाय अंपायर्स. 28 षटक क्रमांक 2 मध्ये 29 धावा फलकावती आहेत. राऊंड विकेटने गोलंदाज सज्ज. यावेळेस आपण पाहतो मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅटच्या टो एंडला लागून बॉल ऑन साइडला चाललाय. ड्राईव्ह करत असताना अलॉंग द कार्पेट एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावा संख्या सुरुवात अत्यंत चांगली झाली टीम क्रिश 11 कासगाव संघाची. आणि अगदी आपण पाहिलं तर स्वप्नावर सुरुवात. या दरम्यान आमचे ऐराबाई बुबेरे जे गतवर्षी त्यांच्या माध्यमातून तुम्हाला आमदार ट्रॉफी या विभागामध्ये पाहायला मिळाले. कदाचित आपण पाहतोय पडताळणी करत असताना संपूर्ण स्पर्धेची याही वर्षी काहीतरी वेगळी संकल्पना आणण्याची प्रयत्न नक्कीच करू शकतील आमचे ऐराबाई बुबेरे. आपलं स्वागत आहे. ऑन साइड क्षेत्ररक्षक तिथे मात्र डीप मध्ये तैनात आहेत. अगदी आपण पाहतो बॉडीने अडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी आपण पाहिलं तर चेस वरती अडळला परंतु चेंडू अडवला गेला. पॉज केलं तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. जेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण होतं ना तेव्हा एक सिंगल धाव डबल यापेक्षा जास्त धावा मिळत नाही आहेत. आणि आता याच दरम्यान सन्माननीय अंकुशजी पाटील साहेब आणि आदरणीय मयूरजी शेलार साहेब यांच्या ठिकाणी आगमन होतं. वांगणीचे या आपण या स्पर्धेच्या वतीने आपलं स्वागत आहे. राऊंड विकेटने गोलंदाज सज्ज. लाईन अप्रतिम पाहायला मिळते. हा चेंडू भरपूर चांगला होता, वेगवान चेंडू होता. थोडस चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करण्यात आलं. कदाचित द्विधा मनस्थितीमध्ये होते गोलंदाज. आपण पाहतो धावा संख्या फलकावरती 31 धावा. नुकताच आपण पाहिलं तर कासगाव म्हटलं तर तुम्हाला येणाऱ्या 28, 29 फेब्रुवारी 1-2 मार्च या दरम्यान तुम्हाला ती स्पर्धा पाहायला मिळेल. धर्मवीर क्रीडांगण कासगाव त्याचे आयोजक असतील आमचे नवनाथ राऊत यांचा देखील आपण कौतुक करू. तुमच्या सर्वांच्या भेटीला आणखीन एक या विभागामध्ये चांगली स्पर्धा येते. षटक क्रमांक आपण पाहतो 2चा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. हा देखील चेंडू डॉट आलाय. दबाव टाकण्याचा आता प्रयत्न करतात गोलंदाज प्रणव. या षटकामध्ये आपण पाहतो आमिर आम्हाला सांगतील की पहिल्या षटकामध्ये प्रचंड वेगाने धावा होत होत्या टीम कासगाव संघासाठी परंतु आता या धावा कुठेतरी लगाम ओढली आहे धावा संख्येवरती. या षटकामध्ये आल्या केवळ 6 धावा. पहिल्या षटकामध्ये होत्या तब्बल 25. 31 धावांवरती पोहोचलाय तो क्रिश 11 कासगाव संघ. थँक्यू. अगदी आपण पाहिलं तर कासगाव संघ म्हटलं ना तर भन्नाट फॉर्म मध्ये संघ आहे. कदाचित आपण पाहिलं तर या सीझन मध्ये आपण पाहिलं तर बरेच पारितोषिक त्यांच्या नावावरती आहेत. बऱ्याच स्पर्धांमध्ये देखील आपला खेळ त्यांचा चांगला पाहायला मिळाला आपल्याला. आणि नक्कीच आपण पाहतोय म्हणतो ना की क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आहे. जरी धावा बनवल्या असतील तरी मात्र प्रयत्न टीम माथार्डीचा देखील चांगला राहील. परंतु कासगाव संघासाठी एकच म्हणेन ध्येयाचा ध्यास लागला ना की कामाचा त्रास वाटत नाही. या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बॅटिंग करतोय करण लहाने अर्थातच KL. इथे लाईन पाहावी लागेल. पडल्यानंतर थोडस नॅचरल स्विंग झाला. अगदी आउट स्विंग पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर हुलकावणी दिली आहे ती करण लहानेला आणि सरळ चेंडू अष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. 25 धावा या पहिल्या षटकामध्ये होत्या आणि त्यानंतर कमबॅक केलंय. याच दरम्यान या स्पर्धेचे आयोजक कैसरभाई बुबेरे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत. नक्कीच आपण पाहिलं तर हे क्रीडांगण तुम्ही पाहतात शहबाज हजी अहमद क्रीडांगण गोरेगाव जे आमचे शहबाज चाचा बुबेरे असतील, अखिल भाई बुबेरे असतील, कैसरभाई बुबेरे आणि फैसलभाई बुबेरे यांच्या मालकीचं एक क्रीडांगण तुम्ही पाहताय. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॉल चालला पाठीमागे आणि ते फलंदाज होईल बाद. करण लहानेला परतावा लागेल. फर्स्ट विकेट डाऊन टीम क्रिश 11 कासगाव. फलंदाज बाद. हॅलो
अंकुजी पाटील आणि मयूर शेलार आपणास विनंती आपण स्टेजवर यायचे. अंकुजी पाटील आणि मयूर शेलार. बाबूभाई बुबेरे यांचं सहा बॉल वरती 6 धाबा एकवटल्या आणि आता करण लहाने ऑन स्क्रीन तुम्ही पाहता थोडस निराश माघारी परतलाय. अगदी मी तर म्हणेन भरपूर प्रचंड ताकदीने आज कासगाव संघाचे पाठीराखे आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं स्वागत ऑन स्क्रीन तुम्ही पाहतायत. संपूर्ण जे स्टँड तुम्ही पाहतात खचाखच भरलेले आहेत. अगदी प्रत्येक क्रीडा नगरीमध्ये प्रेक्षकाचं स्वागत होईल. षटक क्रमांक आपण पाहतो तिसरा प्रदीपचं आणि त्या प्रदीपला मिळती आहे आता कदाचित 2 गोलंदाज जे विकेटच्या शोधामध्ये होते ना राज आणि प्रणव, परंतु प्रदीपला मिळते पहिली सफलता ती करण लहानेची. त्याची जागा घेण्यासाठी आता आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघनायक संघाचा सर सेनापती नितेश लहाने ऑन स्ट्राईक. 31 धावा संख्येवरती आपण पाहिलं तर 1 गडी 5 झाला तो टीम कासगावचा. खेळाचं पहिलं सत्र आहे. पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग करते. जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा ग्राफ भरपूर उंच होता टीम कासगाव संघाचा आणि यावेळेस आपण पाहतोय आले आले आपल्या नावाचा परिचय देत असताना बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला भेदून दुभागून बॉल सीमा पार चौकार. ठाण्याच्या बाट मधून अपीशान पनिश बॅकफुटला जाऊन आपण पाहतो बॉलला कट केलं अगदी पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्र मोकळं पाहिलं ते नितेश लहानेने आणि तिथे मात्र मिळाला 4 धाबा. पहिले सत्र चालू आहे. 5 षटकांचे मॅच तुम्ही पाहतात. यावेळेस पुढे खेळण्याचा प्रयत्न डान्सिंग डाऊन द विकेट बॉल चाललाय ऑन साइडला. अगोदर आपल्याला नजाकत पाहायला मिळाली त्यानंतर पाहायला मिळाली ताकद बॉल सीमा पार षटकार. ऊपर आ जाओ. का बॅटिंग करतात नितेश लहाने. नक्कीच आपण पाहिलं तर काल देखील मी एकच वाक्य सांगितलं की या स्पर्धेमागची स्वप्न प्रत्येक संघाची भरपूर मोठी आहेत आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं एक वाक्य स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावरती पडतात. स्वप्न खरी ती असतात जी तुम्हाला मात्र झोपू देत नाहीत. आणि आणखीन एक षटकार या ठिकाणी आपण पाहतोय बासमन नितेशच्या बॅटमधून. तिला पहिल्या षटकामध्ये केली तशीच फटकेबाजी इथे मैदानाच्या आतमध्ये करत असताना नितेश लहानेला तुम्ही पाहताय. म्हटलं जातं ना आपली सावली जर निर्माण करायची असेल तर मात्र ऊन झेलण्याची तयारी तुमची असावी लागते. या अगोदर डे फॉर्मॅट मध्ये तुम्ही जितका ऊन झेलला असेल आता नाईट फॉर्मॅट मध्ये तुमची सावली या ठिकाणी निर्माण होती. राऊंड विकेटने गोलंदाज सज्जा ऑन साइडला वोड शॉट आणखी एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतो. यांच्या वतीनं देखील 2000 रुपयाचा पारितोषिक नितेश लहानेला देण्यात येईल. स्वागत आहे सर्व मान्यवरांचं. आदरणीय बाळाशेठ कांबरी साहेबांचं या ठिकाणी स्वागत असेल. ते देखील माझा आनंद घेतात ऑनलाईन. तर विनंती असेल आपण देखील या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण या. आणि ते धाव संख्या धाव फलकावरती 53 धावा आहेत. एक बाद 53 धावा धाव फलकावरती.
का बॅटिंग करते नितेश लहानेचा खेळ जर आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाही आहे. एका बाजूला राज लहाने जो अवघ्या 8 बॉल वरती 24 वरती नाबाद खेळतोय तर दुसऱ्या बाजूला अवघ्या 4 चेंडूमध्ये तब्बल 22 धावा एकवटणारा खेळाडू नितेश लहाने. कॅप्टन नॉक फलंदाजी जबरदस्त प्रतिम खेळ पाहायला मिळाला. 53 धावा फलकावती आहेत. आज खऱ्या अर्थाने प्रत्येकाचे रेकॉर्ड्स हे मोडीत काढले जातील. कालचा रेकॉर्ड होता अगदी आपण पाहिलं तर ओम कोंडेश्वर भोज संघाने बनवल्या 5 षटकामध्ये 71 धावा. आज तो रेकॉर्ड मोडला तो नक्कीच आपण पाहिला तर लिटिल स्टार धारोड संघाने त्यांनी बनवल्या 5 षटकामध्ये 79 आणि आता या 5 षटकामध्ये किती धावा बनावेल टीम क्रिश 11 कासगाव हे देखील आपल्याला पाहायचे. माताडी संघाच्या विरोधात गोलंदाज सज्ज प्रणव ज्याने अवघ्या 6 धावांचा षटक हाताळले. पुढे एकदा चांगली स्ट्रॅटर्जी या ठिकाणी आखत असताना ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना बॉल चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज मिड विकेटला एकच धाव मिळेल. सिंगलच्या पद्धतीने संघाची धाव संख्या फलकावती 54 धावा 54. एक सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या पद्धतीने आपण पाहतो स्ट्राइक रोटेट होते. मैदानाच्या आतमध्ये टीम नितीश लहाने ला आपण पाहतोय कासगावच्या वतीनं काय बॅटिंग केली आहे. अगदी आपण पाहतो चौकार षटकार आल्यानंतर मैदानाच्या चौफर बाजूने टाळ्या शिट्ट्यांचा आवाज जरूर येतो. याच्या मागचं कारण आहे की अगदी हक्कीच्या अंतरावरती असणारं हे गाव आहे कासगाव आणि त्याचे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत. आज कदाचित भाऊशेठ राऊत किरण शेठ राऊत कदाचित आज टीम कासगावच्या वतीनं कासगाव गावामध्ये कर्फ्यू लागला असेल. आज प्रत्येकाच्या टीव्ही मध्ये नक्कीच तुम्हाला कासगावचे बाज पाहायला मिळेल. प्रत्येकाच्या घराघरामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये आज आपला खेळाडू कशा पद्धतीने कामगिरी करतोय हे मात्र पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक आतुर झालेले आहेत. आणि इथे बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणखीन एक दर्जेदार चौकार. जय कोलंबो माता शेलू संघाचे कॅप्टन आणि उमर 11 गोरेगाव याही संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉस साठी रेडी राहायचं आहे. यजमान वर्सेस पाहुणे हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. 4थ्या षटकामध्ये आपण पाहतोय 59 धावा फलकावरती आहे. डॉट बॉल आलाय. उमर 11 संघाच्या खेळाडूंना विनंती राहील की आपण व्यासपीठाच्या मागच्या बाजूला यायचं स्टेजच्या पाठीमागे यायचं. मन्नानला तुम्ही पाहतात मन्नान थोडेसे नाराज आहेत. सामना गमावल्यानंतर गोरेगाव बॉईजने कदाचित कासगाव वाडी संघाने बाजी मारली आहे त्यांच्या अगेन्स्ट. तिसऱ्या फेरीमध्ये तो संघ दाखल झाला. आज तुम्हाला फैजल शेख पाहायला मिळेल. टिक टिक करणारी क्लॉक आणि फैजल शेखचा ब्लॉक. यावेळेस हा पंपुल सक्सेसफुल पॉवरफुल बॉल चाललाय ऑन साइडला. आणखीन एक धमाका आपण पाहतोय टीम कासगाव संघासाठी मिळतील धावाचा षटका. पहिलं तर महाराष्ट्राचे कदाचित लोकप्रिय संगीतकार गीतकार एकनाथ माळी यांचे संगीत आहे. 2 अर्थाचे काही संगीत आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये या नावाची चर्चा सातत्याने होत असते. आज आपण पाहिलं तर षटकार आल्यानंतर मात्र हा चेंडू डॉट आला. चेंडू झपकन आतमध्ये आला. पडल्यानंतर थोडंसं वळण घेणारा पाहायला मिळाला. इन स्विंगर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू डॉट आला आणि आता माताडी टीम इथे मात्र कमबॅक करते. शेवट अंतिम आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम षटकामध्ये धाबा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. या क्रीडांगणाचा विचार केला तर मात्र 2 दिवसामध्ये 2 रात्रीमध्ये धाबा होत नव्हत्या. परंतु काल भोज संघाने एक वेगळा कारनामा केला परंतु तो कारनामा मोडीत काढला आज लिटिल स्टार धारोड संघाने. परंतु अवघ्या 5
षटकांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल याही मॅच मध्ये, जिथे मात्र 4 षटकामध्ये 65 बनवण्यात आल्या, तर शेवटच्या षटकामध्ये किती बनावेल टीम क्रिश 11 कासगाव हे आपल्याला पाहायचंय. एका बाजूला नितेश लहाने तर दुसऱ्या बाजूला राज लहाने. राज लहाने 35 वरती नाबाद आहेत, तर दुसऱ्या बाजूला नितेश हे 23 धाबा संख्येवरती नाबाद खेळतात. जबरदस्त जबरदस्त परफॉर्मन्स आज प्रत्येक खेळाडूचा राहिलाय. करण लहानेचा अपवाद वगळला ना, केवळ 6 धावांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन त्याने दिलं आणि तो खूप स्वस्तामध्ये बाद झाला. त्यानंतर मात्र जिम्मेदारी घेतली आहे ती कॅप्टनने, अर्थातच संघ नायकाने नितेश लहानेने. शेवटचं अंतिम षटक स्लॉगर्स आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सिद्धेश तयार होत आहेत आणि आता अंतिम षटकामध्ये किती धावा इथे बनवल्या जातील की सिद्धेशला मात्र धावा रोखाव्या लागतील. अंतिम षटक 5व्या क्रमांकाचा आपण पाहतो. नेक्स्ट मॅच मध्ये आपण नेक्स्ट मॅचचा टॉस देखील करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. त्यानंतर रजाबाई बुबेरे यांचा वाढदिवस आहे, त्यांचा नक्कीच केक कट सेरेमनी आपण देखील या ठिकाणी करणार आहोत. यावेळेस बॅटची अदलीकडा पाठीमागे बॉल चालला, शॉर्ट फाय निघाला, 1 धाव मिळेल नितेश लहाने. धोक्याची ही धाव होऊ शकली असती, परंतु इथे व्यवस्थित चेंडूला गॅदर करता आला नाहीये गोलंदाज सिद्धेशला. पण सिंगल धाव एराबाई. त्यानंतर आमचे बिलाल यांना तुम्ही पाहू शकाल, बाळा नक्कीच मित्र परिवार आहे रजाबाई यांचा आणि थोडासा बाळा त्यांना भरपूर सारा शुभेच्छा देत. बर्थडे आहे भावाचा आणि जल्लोष आहे गोरेगाव गावाचा तुम्हाला पाहायला मिळेल इनिंग ब्रेक मध्ये. 66 धावा फलकावरती 66. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ने पंचांकडे स्ट्रॉंग अपील. एस इट इज OUTLBW च्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. राज लानेला परतावा लागेल. 1-4 विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 फलंदाज बाद. जबरदस्त क्रिकेटपटू बांगणीचे निलेश जाधव अर्थातच डॅनी या नावाने परिचित असलेला खेळाडू इथे मात्र उपस्थित आहे. डॅनी आपलं देखील स्वागत. महेंद्र धुळे यांच्या समवेत चर्चा करत असताना महेंद्र धुळे यांच्या समवेत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार बोला शेठ बॉईज, अमोल शेठ धुळे, मनोज धुळे यांचंही स्वागत आहे. अशा रजनीमध्ये तुम्ही ही स्पर्धा पाहतात. फ्रेंड्स चषक गोरेगाव. शेवटच्या अंतिम षटकामध्ये सिद्धेशला मिळते सफलता. फुल टॉस बॉल ताकदीच्या जोरावरती बॉल कसा थांबेल, कसा सोडेल फुल टॉस बॉल, बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन पडेल. यावेळेस आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक षटकार. तर इथे किती कासगावचे प्रेक्षक आहेत, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रत्येक फलंदाजासाठी. 78 धावा फलकावरती आहेत. शेवट ऑन साइडला आणि या षटकारानंतर आता 78 धावा होतील. कदाचित थोडस करेक्शन होतं. आमचे ऑफिशियल अपडेटर स्कोरर यांना विनंती आहे की कदाचित आम्ही चुकीची माहिती दिली ना तर लाईव्ह कमेंट्स टीम कासगाव. आणि आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. अठ्ठ्याहत्तर धावा फलकावरती आहेत. चला प्रेक्षकांना विनंती आहे, 1 मिनिट पंच, प्रेक्षकांना विनंती आहे आतमध्ये कोणीही जाऊ नका. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचा खेळ. नेक्स्ट मॅच मध्ये उमर 11 गोरेगाव. त्याही संघाचे भरपूर प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील कारण घरच्या मैदानावरती इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. आणि आता फलंदाज होईल बाद. धाव 5 रूपाने, परंतु तिथे स्ट्राईकला अगदी त्या एंडला इथे मात्र चेक केलं जाईल की फलंदाज बाद आहेत की नाही. आणि जर बाद नसेल तिथे तर 1 धाव कंप्लीट आणि जर फलंदाज तिथे बाद असेल तर एकही धाव मिळणार नाही. बरोबर ना बाळा माने सर? हॅलो, हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. एंट्री गेट मध्ये जी लहान मुलं आहेत
बच्चे लोग साइड हो जाओ, चलो साइड में खड़े रहो ना उधर। चलो स्टेज पे आओ केक खाने को। हॅलो, जे के सेलू नाणेफेकीसाठी यायचंय कॅप्टन। सर्व टीमना विनंती, आपण नाणेफेकीसाठी येताना आपली एंट्री फी जमा करायची। 1 मिनिट, बाहेर फलंदाज नितेश आलेला आहे, कदाचित नितेश सेफ असेल, ऋतिक बाद आहेत बघा। आता कदाचित नितेश लहानेला लगेच बाहेर यायची काही गरज नव्हती, हा देखील प्रश्न या ठिकाणी उद्भवेल। एक मिनिट, आमचे आयोजक आता चर्चा करतील, पंच देखील चर्चा करतील। अहमद, आपण पंचांसोबत चर्चा करा। अझर, फलंदाज बाद ऋतिक होता, परंतु नितेश हा डायरेक्टली डगआउटच्या दिशेने आलेला आहे। आयोजकांचा असा डिसिजन आहे, नितेश आतमध्ये येईल, परंतु 2 धावांची पेनल्टी टीम कासगावला राहील, 2 धावांची पेनल्टी राहील, हा डिसिजन आहे। कदाचित नितेशला डिसिजन देण्या अगोदरच बाहेर यायचं नव्हतं, आतमध्ये डिसिजन जेव्हा पेंडिंग होतं तेव्हा मात्र त्याला आतमध्ये थांबायचं होतं, आणि आता कदाचित फलंदाज ऋतिक माघारी परतत। या बॉलवरती धाव मिळेल ना फिरोज खान सर, एकही धाव मिळणार नाहीये। ओके, हा कदाचित डॉट बॉल आणि 2 धावांची पेनल्टी आहे, म्हणजे दुष्काळात 13वा महिना हा टीम कासगाव संघासाठी होईल। फलंदाज बाद होईल आणि 2 धावांची पेनल्टी सुद्धा लागेल। शेवटचा अंतिम बॉल आता या सत्रातील आपण पाहणार आहोत। गोलंदाज सिद्धेचा चांगला डिसिजन आपण पाहतोय आयोजकांच्या वतीनं, आणि सर्व आमच्या ऑफिशियल पंचांचं कौतुक आपण करावं तितकं कमी आहे। इथे विकेट करण्याचा प्रयत्न शेवटच्या बॉलवरती, कदाचित या 2 बॉलवरती धावा तर आल्या नाहीयेत, परंतु 2 धावा धावसंख्येमधून मायनस जरूर होतील, कारण 2 धावांची पेनल्टी लागेल। फलंदाज बाद नितेश लहाणे, इथे मात्र परतावा लागेल आणि तब्बल 78 धावा या धाव फलकावरती आहेत। 79 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय, आणि जेव्हा प्रथम द्वितीय सत्रामध्ये बॅटिंगसाठी उतरेल टीम माथाडी, तेव्हा पहिल्या षटकानंतर 2 धावा या धाव फलकावरती आपण ऍड करू। जे के सेलू कॅप्टन यायचंय। कोणाला बोलू? किरणला बोलू का? नाणी बेगला. हॅलो, मी किरण राऊत यांना विनंती करतो यायचे आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होईल। उमर 11 गोरेगाव आणि जे के सेलू कॅप्टन यायचे। मोहम्मद सरफराज आणि राजू। किरण सेठ राऊत या
किरण शेट राऊत या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होईल, सॉरी नाणेफेक होईल. जे के शेलू विरुद्ध उमर गोरेगाव. शेलूचा कॉल हेड हेड आणि निर्णय कळवायचे लवकर सांगा. नाणेफेक शेलूने जिंकले आणि निर्णय लवकरच कळवायचे आणि आपली एंट्री फी दिली नसेल तर आयमरशी संपर्क करायचे. या ठिकाणी काही सन्मान बाकी आहेत, आपण ते करून घेतोय. सन्माननीय बदलापूर वांगणी क्रिकेट संघटनेचे सन्माननीय महेंद्र धुळे यांचा या ठिकाणी सन्मान होईल. महेंद्र यायचे. संस्थापक आणि एक काय बोलतात ॲडव्हायझर, म्हणजे कसं कुठेही काही झालं तर महेंद्र धावून येणार असं एक खास व्यक्तिमत्व महेंद्र धुले यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यानंतर बंधू राऊत ही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान होईल. याचे बंधू राऊत. बंधू राऊत यांचा सन्मान होईल. कासगावचे उद्योजक बंधू राऊत आपल्या कन्यासमोर यांचा या ठिकाणी सन्मान होईल. त्यानंतर अखिल शब्बीर यांच्या शुभ हस्ते धारोलचे ग्रामसेवक सुनील शेंडे आपण यायचे. सुनील शेंडे ग्रामसेवक आपला या ठिकाणी सन्मान होईल. गोरेगावचे सर्व प्लेयर आयमरशी संपर्क करायचे. स्टेजच्या डाव्या साईडला यायचे स्टेजवर. यानंतर नईम पटेल सन्माननीय भाऊ राऊत यांचा या ठिकाणी सन्मान होईल. भाऊ शेट्टी यायचे आपण. सुनील शेंडे आपण असाल तर यायचं, आपला या ठिकाणी सन्मान होईल. भाऊ राऊत दोनच ना. धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, त्या ठिकाणी जोडले जातील खाडे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच बनवटे मामा. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅडी सर. सामन्याला सुरुवात झाली. चेसला सुरुवात. दमदार फटका. चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. बॅट्समन राजच्या बॅटमधनं हा राजेशाही चौकार. सर्व खेळाडूंना स्टेजच्या डाव्यासाठी यायचंय. उमर इलेव्हन गोरेगाव. गोलंदाज करणचा हा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. झेल टिपला जाईल, माघारी पाठवला जाईल. पहिला धक्का टीम मातार्डीला. फलंदाज बाद. रातचा खेळ संपला. यांचा या ठिकाणी सन्मान होईल. शाहनवाज शेख यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. त्यानंतर मंचावर उपस्थित अंकुश पाटील आपण यायचंय, आपला या ठिकाणी सन्मान होईल. अंकुश पाटील. कैसरभाई उबेरे यांच्या शुभ हस्ते अंकुश पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होईल. तसेच मयूर शेलार हे या ठिकाणी उपस्थित, त्यांचा या ठिकाणी सन्मान होईल. याच दरम्यान शहबाज काकांनी एक आठवण सांगितली की कासगावचे स्वर्गवासी दत्तू राऊत हे नेहमी या मॅचना या ठिकाणी उपस्थित असायचे. त्यामुळे गोरेगाववासियांच्या वतीने त्यांना एक श्रद्धांजली आणि त्यांची आठवण या ठिकाणी खास शहबाज काका यांच्याकडून. ओ टू कॉमेंट्री बॉक्स.
धन्यवाद, थँक्यू सो मच. आलेल्या सर्व मान्यवरांचं पाहुण्यांचं पुनश्च एकदा गोरेगाव ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आदरणीय दीपकदादा पेंडुलकर भाऊ आणि गीतेशजी ठाकरे यांच्या माध्यमातून कासगाव संघासाठी खूप सारे शुभेच्छा आल्यात. धन्यवाद, थँक्यू सो मच. मान्यवरांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. मोठं टार्गेट आहे, 79 धावांचं टार्गेट घेऊन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. राज लवकर बाद होतोय यावेळेस. षटक क्रमांक निश्चितच हॅलो. या ठिकाणी गोरेगावचा मरकज ग्रुप हा या ठिकाणी उपस्थित आहेत. मरकज ग्रुपच्या सर्व सदस्यांचे सहर्ष स्वागत. या ठिकाणी मनोज धुळे हे उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान होईल. यायचे मनोज धुळे या. अमोल धुले यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. धन्यवाद, थँक्यू सो मच. पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार. यावेळेस हा चेंडू पहा पुन्हा एकदा पायावरती आदळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला जातोय, कुठल्याही प्रकारची धाव नाही. दर्जेदार सुरुवात करत असताना गोलंदाज करण लहानेला आपण पाहताय. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकात आपण पाहताय धावफलकावरती 1 गडी बाद 5 धावा. आई गावदेवी माथारडी संघाला बनवायच्या आहेत तब्बल 79 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. धावफलकावर अद्यापपर्यंत 5 धावा जोडतायत. बॅटिंग करत असताना टीम म्हातारडी हा संघ यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक स्वतः करण चेंडूवरती जात असताना सुंदररित्या या झेलला टिपतोय. माघारी पाठवलं जाईल. लागलेला दुसरा धक्का आई गावदेवी म्हातारडी या संघाला फलंदाज बाद. निश्चित राज मैदानाच्या बाहेर गेला आणि त्यानंतर रोहितनं सुद्धा सांगितलं तू चल मैं आया. फलंदाज बाद होतोय. लागलेला दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना टीम म्हातारडी संघाला 5 धावांवरती लागलेला हा दुसरा धक्का. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. कासगाव संघासाठी करण लहानेचे किलिंग षटक आपल्याला पाहायला मिळालं. निश्चितच प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळतीये. कासगावचे मोठ्या संख्येने चाहते प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सर्वांचं मन जिंकत असणारी गोलंदाजी करण लहानेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 धावांची जी पॅनल्टी आपण दिली होती ती या ठिकाणी ऍड केली जाते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बॅटिंग करत असताना म्हातारडी संघाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रणय आणि विकी या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती जबाबदारी. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी राज गोलंदाजी मार्गवरती. जबाबदारी राजच्या खांद्यावर. षटक क्रमांक 2 ला सुरुवात करतायत. निश्चितच मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. 79 धावांचा डोंगर या ठिकाणी पार करायचा आहे. निश्चितच सह्याद्रीची ही सर्व लेकरं डोंगर कसा चढायचा आपल्याला बरोबर माहिती आहे. इथून हा डोंगर पार केला जाईल का? यावेळेस मिड ऑफ वरती फिल्डर आहे. थोडीशी चूक. हाताला चटका देऊन चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. एक सिंगल कंप्लीट. निश्चितच एका धाब्याचं योगदान धावफलकाला केलं जाईल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. निश्चितच पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव येते. धावफलकावरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकानंतर आपण 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या. पहिल्या षटकात होत्या 5 धावा. त्यानंतर 7 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. एक सिंगल येते. धावफलकावरती 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहताय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज राज. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी राज भोईरला आपण पाहू शकाल. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल.
यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज, विकेटच्या मागे चेंडूला अडवलं जातं, सिंगल कंप्लीट करतायत. धोक्याची सिंगल घेणं गरजेचं मित्रांनो. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. निश्चितच 5 षटकांची मॅच, 30 चेंडूंचा सामना असतो. एक चेंडूचं फार महत्व असतं आणि या अनुषंगाने आपण पाहाल सिंगल डबल येत राहणं फार गरजेचं. मध्येच तुम्ही मोठे फटके खेळत असता, अशा रीतीने तुम्ही डावाला आकार देऊ शकता. सिंगल येते, 2 चेंडूंवरती 2 सिंगल, धावफलकावरती 9 धावा. गोलंदाज तयार. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन प्रणय, साथ देताना विकी. या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी. या चेंडूवरती पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. बॅट स्विंग फास्ट, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नाही. विकेटच्या मागे सुंदर कामगिरी पाहायला मिळते. चेंडूला कलेक्ट करतायत. निर्धाव स्वरूपात चेंडू समाप्त होतोय. राज भोईर दर्जेदार गोलंदाजी करतोय. अगदी आजूबाजूला निश्चितच आपल्याला पाहायला मिळते प्रचंड गर्दी. कासगावचे दर्दी चाहते आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस सुद्धा हा सुंदर चेंडू, बॅट फिरवली जाते, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नाही. दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना गोलंदाज राज भोईर. 4 चेंडू अद्यापपर्यंत फेकले, मैदानावरती राज करत असताना पाहायला मिळतोय. 2 धावा खर्च करत असताना निश्चित अद्यापपर्यंत पाहायला मिळतोय. किलिंग आणि दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळतीये. राज भोईरच्या माध्यमातून टाकलं जाणार हे षटक दुसरं. धावफलकावरती 2 गडी बाद, 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करत असताना राज भोईर राईट अमोर द विकेट. या चेंडूवरती फटका खेचलाय, चेंडू हवेमध्ये, मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर येत आहे, झेल टिपण्यासाठी प्रयत्न करतील. इट्स अ माय कॅच, कॉल होता, झेल टिपला, खेळ संपला. मोठा मासा गळाला, फलंदाज प्रणयचा खेळ संपला. चा झटका म्हातारडी या टीमला बनवायचा आहे. तब्बल 79 धावा, 79 धावांपर्यंत पोहोचायचंय. यक्ष प्रश्न उभा राहिलाय. 2 फलंदाज बाद होते, त्यानंतर प्रणयच्या खांद्यावर मोठी जबाबदारी होती. प्रणय सुद्धा बाद होतोय. 3रा फलंदाज तंबूच्या आश्रयाला येतोय. न्यू बॅटर, नवीन फलंदाज आकाश मैदानाच्या आत. आकाश आणि विकी. या चेंडूवरती पुन्हा एकदा निश्चितच एक दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारची धाव नाही आणि अतिशय दर्जेदार किलिंग षटक या ठिकाणी संपन्न होतोय. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 9 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती, 3 गडी बाद. सन्माननीय रणजितजी सोनकांबळे सर यांचं शुभागमन झालंय. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. गोरेगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सन्माननीय रणजितजी सोनकांबळे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आलेल्या प्रत्येक मान्यवराचा शुभ सन्मान करणं ही आपली भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कृतीचं निश्चितच आपण जतन करतोय. गोरेगाव ग्रामस्थांच्या वतीनं आपलं सर्वांचं सन्माननीय मुजीबभाई बुबेरे यांचं सुद्धा शुभागमन झालंय. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आलेल्या सर्व मान्यवरांना, प्रतिष्ठित नागरिकांना सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. षटक क्रमांक चालू आहे. या ठिकाणी 3रं गोलंदाजी मार्कवरती करण येतोय. वैयक्तिक खात्यातलं हे 2रं षटक, संघासाठीचं 3रं षटक. करण लहाने मोठं नाव आहे मित्रांनो. यावेळेस पहा बॅटची एज अँड देन टेकन. ब्युटिफुल बॉलिंग. फलंदाज होतोय बाद. आकाश तंबूच्या आश्रयाला. धावांचं मोठं डोंगर पार करायचं आहे आणि या मोठ्या डोंगरासमोर गडगडत असताना हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. म्हातारडी संघाला लागलेला अजून एक धक्का.
करण लहाने नावाचं वादळ घोंगावतंय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच म्हातारडी संघाला आठवण करून देईल. वादळ वेगाने येत असतात, वादळ वेगाने जात असतात. ही वादळ ज्या वेळेला येत असतात त्यावेळेला स्वतःचं अस्तित्व ठेवून थोडंसं कुठेतरी आश्रय घेऊन राहायचं असतं. ही वादळ एकदा निघून गेली की पुन्हा एकदा तुमच्या आयुष्याला तुम्ही सुरुवात करायची असते. इथून नव्यानं सुरुवात करावी लागेल. झालं गेलं विसरून जा. इथून नवीन मॅचला सुरुवात करावी लागेल. अजूनही निश्चितच टार्गेट फार लांब आहे, मात्र जरूर या टार्गेटला आपण चेस करू शकतो. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी न्यू बॅटर कुशल येतोय. खुशाल यावेळेस हा फुलटो चेंडू ऑन साइडला खेचलेला फटका. सीमारेषेवरती फिल्डर आहे, पकडेल फेकेल. एक सिंगल कंप्लीट करतायत. दर्जेदार गोलंदाजी करण लहानेच्या माध्यमातून. मात्र कुठल्याही प्रकारे हात खोलण्याची संधी देत नाही, मोठा प्रहार करण्याची संधी देत नाही. चौकार षटकारापासून वंचित ठेवत असताना आणि मित्रांनो चौकार षटकार जर आले नाही तर 79 धावांचं मोठं टार्गेट पार करणं थोडंसं अवघड होतंय. यावेळेस प्रहारांची गरज म्हातारडी संघाला. निश्चितच चौकार षटकारांची नितांत गरज. यावेळेस सुद्धा फटका फसलेला आपण पाहू शकाल. लॉंग ऑफ वरती फिल्डर आहे, अगदी सहजगत्या चेंडूला पकडलं, फेकलं. एक सिंगल धाव. शांत चाललेलं क्रिकेट, संत चाललेलं क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये कंबर कसून खेळत असताना टीम आपल्याला पाहायला मिळतीये. कासगाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये. क्रिश 11 कासगाव मैदानाच्या आत आपण पाहताय. जशी सुरुवात केली पूर्वार्धामध्ये तब्बल 78 धावा जमवल्या. 79 धावांचं मोठं डोंगर उभं केलं. त्यानंतर गोलंदाजीसाठी आल्यानंतर किलिंग गोलंदाजी. मागचा दरवाजा उघडा होता. यष्ट्यांचा वेध. प्रचंड वेगवान चेंडू. फलंदाज होतोय क्लीन बोल्ड. कोण थांबवणार हा विध्वंस? विध्वंसक गोलंदाजी करण लहानेच्या माध्यमातून आपण पाहत असाल. अद्यापपर्यंत 1 षटक 5 चेंडू फेकले. केवळ 8 धावा खर्च करत असताना 4 गडी टिपत असताना या मैदानावरती राज्य करतोय गोलंदाज करण लहाने. मॅन फ्रॉम क्रिश 11 कासगाव. मैदानावरती आपल्या नावाची छाप सोडत असताना बाजूचा परिसर आहे. निश्चितच सांगतोय वाडा आमचा आहे, राडा सुद्धा आमचाच असणार. मैदानाच्या आतमध्ये करण लहानेच्या माध्यमातून दर्जेदार गोलंदाजी. करण लहाने गोलंदाजी करतोय. सुंदर गोलंदाजी केली, त्याच्यासाठी सन्माननीय किरणजी राऊत साहेबांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक. यावेळी सुद्धा हा सुंदर चेंडू बॅट फिरवतायत. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क पाहायला मिळाला नाही. दर्जेदार टप्पा. षटक संपलंय 3रं. धावफलकावरती केवळ 12 धावा. गडी बाद झालेत 5. गोरेगावात नाईट क्रिकेटचे सामने रंगलेत आपल्या गोरेगावात. सामने गोरेगाव मैदानात आयोजन केलंय साहेबाज कुबेरच्या नावात. योगदान उमर 11 संघाच्या नावात आयोजन केलंय साहेबाज. धन्यवाद. थँक्यू सो मच. ज्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सातत्यानं केली जाते, स्पर्धा आपण पाहताय फ्रेंच चषक 2024चा हा थरार. उमर 11 गोरेगाव. गोरेगावकरांचं हे दर्जेदार आयोजन. आयोजनाची 3री रजनी या ठिकाणी पार पडते. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. टीम क्रिश 11 कासगाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये किलिंग आणि घातक गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक क्रमांक 4 ची जबाबदारी इथून खांद्यावरती दिली जाते. गोलंदाज राज लहाने याच्या खांद्यावरती ही जबाबदारी. स्ट्राइक एंड वरती विकी उजव्या हाताचा बॅटर. यावेळेस राजचा हा चेंडू समोरच्या दिशेला. फटका चांगला आहे. फिल्डर दूरवर नेतोय. त्याच्या हाताला चटका देऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाला सुरुवात. चौकार. सुरुवात झाली आहे. ही सुरुवात बरकरार ठेवावी लागेल. 16 धावा धावफलकावरती. मोठ्या धावा पार करायच्या आहेत. बॅटिंग करत असताना मैदानात विकी. चौकार आलाय. या चेंडूवरती सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न. निश्चितच बॅटवरती व्यवस्थित आला नाही. मिड विकेट बाउंड्रीवरती फिल्डर आहे. दूरवर येतोय. पकडलं, फेकलं. एक सिंगल धाव. चौकारानंतर लगेचच सिंगल. राज लहानेच्या माध्यमातून टाकलं जाणार हे 4थं षटक.
सन्माननीय मजिदभाई शेख यांचं सुद्धा शुभागमन झालंय. साहेबांना विनंती आहे आपण मजिदभाई शेख यांचं सुद्धा शुभागमन झालंय. आपलं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. स्पर्धा आपली आहे. गोरेगावकरांचं हे दर्जेदार आयोजन आणि निश्चितच दमदार नियोजन. या चेंडूवरती बॅट फिरवतायत लेफ्ट हँडेड फलंदाज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव स्वरूपात संपन्न होत असताना दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानावरती पेश करतोय राज लहाने. वेगानं गोलंदाजी करतोय. निश्चितच लेफ्ट हँडेड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रदीप आलाय. जबाबदारी त्याच्या खांद्यावर फार मोठी. 79 धावांपर्यंत पोहोचायचंय. कशा पद्धतीनं पोहोचलं जाईल यक्ष प्रश्न या ठिकाणी उभा राहिलाय. यावेळेस हा चेंडू पहा कदाचित वाईड आहे असं आशाळभूत नजरेनं पंचांकडे पाहतोय. पंच सांगतायत डिलिव्हरी जबरदस्त होती. अगदी विकेट किपरनं कलेक्ट केलेला हा चेंडू निर्धाव समाप्त होतोय. अचूक टप्प्यावरती भन्नाट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. राज लहाने मैदानावरती राज करताना पाहायला मिळत आहेत. कासगावची टीम खऱ्या अर्थानं मैदानात लढवय्य खेळतायत. डॉमिनेटिंग परफॉर्मन्स काय असतो मैदानात दाखवताय. त्यावेळेस पंचांचा बोट आकाशाकडे. लागणारा अजून एक हादरा. टीम म्हातारडी संघ संकटात सापडलाय. कासगाव संघ जवळ जवळ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. विजयाचा दरवाजा उघडणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यापुढील मॅच सुद्धा आपण पाहू शकाल. बिग फाईट सामना घरच्या मैदानावरती. अर्थातच उमर 11 गोरेगाव विपक्ष JK शेलू या दोन मातब्बर संघांच्या दरम्यान बिग फाईट झुंज यानंतर आपल्याला पाहता येईल. षटक क्रमांकच या ठिकाणी चालू असताना हे चौथं. करण राज लहानेला आपण पाहताय. करण लहानेनं सुंदर गोलंदाजी केली. त्यानंतर राजचं एक जबरदस्त षटक येत आहे. षटक या ठिकाणी संपलंय. धाव फलकावरती आपण पाहू शकाल 17 धावा. संघांना आहे यात प्रवेश. ठाण्याचा यात आहे समावेश. संघांना यात आहे प्रवेश. ठाण्याचा आहे यात समावेश. कौनेन मुबेरे फैसल शेख करतो खेळाडूंना सन्मानित. करतोय खेळाडूंना सन्मानित. आयोजन केलंय साहेबाज मुबेरेच्या नावात. योगदान. धन्यवाद. थँक्यू सो मच. आलेल्या प्रत्येक मान्यवरांना, आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना, आलेल्या प्रत्येक खेळाडूला सन्मान करणारी स्पर्धा. मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची 6व्या पर्वामध्ये आलेली ही दर्जेदार स्पर्धा आपण पाहताय. फ्रेंड्स चषक 2024चा हा थरार. तिसरी रजनी पार पाडली जाते. शेवटच्या अंतिम षटकाला सुरुवात. गोलंदाज तयार. या चेंडूवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न. ज्या गोष्टीला हात लावणार त्याचं सोनं करणार. कासगाववाले फॉर्म मध्ये. फलंदाज बाद. आणि आपले जे प्लेयर्स आहेत त्यांना पण विनंती आहे आपण सर्वांनी बाजूला व्हायचं आहे. त्या ठिकाणी गर्दी करू नका. मंचाच्या समोर आयोजन कमिटीच्या वतीनं ही प्रेमाची सूचना. मंचाच्या समोर कुणी गर्दी करू नका. हॅलो. या ठिकाणी शेलूचे कॉमेंटेटर, निवेदक, समालोचक अविनाशजी तरे आपण या ठिकाणी आहेत. आपल्याला विनंती आपण स्टेजवर यायचंय. तसेच मुन्नाबाई बुबेरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकात आपण आहोत. अडचणीत सापडलेली टीम म्हातारडी. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आलेला हा चौकार. शेलू यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. खेळाडू कक्षेच्या समोरून सर्व प्रेक्षकांनी बाजूला व्हायचे. खेळाडू असतील, कोणी प्रेक्षक असतील त्यांना विनंती आहे. उमर 11 सर्वजण आपण साईडला व्हायचंय. शेवटच्या षटकात आपण आहोत. कासगाव संघ या ठिकाणी जबरदस्त कामगिरी करतोय.
वन साइड हिरो कामगिरी मैदानाच्या आतमध्ये, मात्र शेवट गोड करायचा आहे या अनुषंगानं सौरभ मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू फेस केले, एक चौकार, त्यानंतर ठोकलेला हा मातारडी ब्रँड. ₹500 पारितोषिक आले. धन्यवाद. भरपूर प्रेम निश्चितच या संघावरती आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्याच परिसरातील टीम आहे. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच डॉमिनेटिंग परफॉर्मन्स आपण पाहताय. एका बाजूनं कल्याण ग्रामीणचं क्रिकेट, कल्याण डोंबिवली ग्रामीणचं, तर दुसऱ्या बाजूनं वांगणी बदलापूर ग्रामीणचं क्रिकेट, अर्थातच कासगाव विपक्ष म्हातारडी अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये. पहा मित्रांनो, निश्चितच ओमसाई MTC लाईव्हच्या कॅमेऱ्यामध्ये टिपली जाणारी पब्लिक पहा. भरपूर दर्जेदार स्पर्धा आहे आणि या दर्जेदार स्पर्धेला पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. भरघोस भरलेलं रंगमंच, प्रेक्षक मायबाप, या सर्व मायबाप प्रेक्षकांचं आयोजन कमिटीच्या वतीनं, गोरेगाव ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. जबरदस्त गर्दी मित्रांनो. जसजसा पुढे पुढे एक एक दिवस जाईल तसतशी गर्दीची विक्रम आपल्याला पाहायला मिळतील. या मैदानावरती येणारी गर्दी निश्चितच आयोजकांची असणारी श्रीमंती आहे मित्रांनो. हेड्स अप. आयोजनाला लाख लाख सलाम. यावेळेस आडव्या बॅटने खेळताय स्लॉक स्वीपचा नजराणा. सीमारेषेवरती फिल्डर आहे, मिड विकेट बाउंड्रीवरती पकडतोय, फेकतोय, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट करतायत. शेवटच्या षटकात आपण आहोत. धावफलकावर जरूर कमी धावा पाहायला मिळत आहेत. प्रत्येक स्टँड्स मध्ये आपण पाहू शकाल भरघोस गर्दी. निश्चितच या सर्व दर्दी प्रेक्षकांचं गोरेगाव ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. यावेळेस हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, जास्त बाहेर, पंच सांगतायत वाईट बॉल. अवांतरची खून करत असताना एका धावेची मदत येईल. धावफलकावरती 30 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक शेवटचा अंतिम निर्णायक आणि या शेवटच्या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज जयेश यंगस्टर या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा चेंडूच्या खाली फिल्डर आहे, झेल टिपला जाईल. म्हातारडी संघ अजूनही अडचणीतच आहे मित्रांनो. फलंदाज झालाय बाद, लागलेला अजून एक धक्का. कासगावकरांची हवा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. शेवटचा अंतिम षटक, शेवटचा अंतिम चेंडू मार्गस्थ होतोय. 30 धावा धावफलकावरती. तब्बल 79 धावांचं मोठं लक्ष पार करायचं होतं आणि धावफलकावरती अद्यापपर्यंत आहेत त्या 30 धावा. शेवटचा अंतिम चेंडू प्रगती पथावरती. गोलंदाज गोलंदाजी करत असताना जयेश, स्ट्राइक एंड वरती सिद्धेश. या चेंडूवरती फटका चांगला पाहायला मिळतोय. जबरदस्त ड्राईव्ह. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, मात्र सामना जिंकतायत टीम क्रिश 11 कासगाव. हार्दिक हार्दिक करूया टीम आई गावदेवी मातारडीचा सुद्धा भरपूर चांगला खेळ पाहायला मिळाला. पंचांकडे सुपूर्द करायचा आहे. जो चेंडू मैदानाच्या बाहेर आलाय तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे सुपूर्द करा. सर्व लाडक्या प्रेक्षकांना विनंती आहे. या सामन्याचा हिरो, ज्याच्या बॅटमधनं 14 चेंडू आणि 35 धावांची तुफान